डावाची सुरुवात नो बॉलने होते, फ्री हिट असेल, नो बॉलने एक धाव अंकित केली जाईल. स्ट्राईक वरती विवेक, फ्री हिट वरती हल्ला बोल, डाऊन द ग्राउंड, आउट ऑफ द ग्राउंड. समालोचन कक्षाला दिलेली सलामी, चेंडू सीमा पार, षटकार. सायंकाळच्या सत्रामध्ये षटकाराची आतिषबाजी पुन्हा एकदा सुरू झालेली आपण पाहतोय. अगदी 77 धावांचा पाठलाग तिसऱ्या षटकात देखील होताना पाहिला, 52 धावांचा यशस्वी बचाव होताना देखील पाहिला. फ्री हिट वरती हल्ला बॉल चढवलाय, 7 धावा आल्या पहिल्या चेंडूवरती. यावेळी मात्र फटका फसला, हवेमध्ये आहे, फिल्डर डाऊन द बॉल, कॅच मात्र सुटली, अंदाज चुकला. कॅच सुटली की मॅच सुटली हे मात्र पाहायचं. पकडो कॅच जितो मॅच हे सोपं समीकरण. इथं मात्र मिळतायत 3 धावा. यस, थँक्यू. दोन बॉल 10 धावा आलेल्या आहेत. यावेळी पुन्हा एकदा आडव्या बॅटनं मारला स्ट्रोक. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात रनआउटची संधी मात्र यशस्वीरित्या घरट्यामध्ये दाखल होत आहेत फलंदाज. 12 धावांवरती धावफलक पोहोचतोय. अतिशय वेगानं धावफलक पुढे सरकताना पाहायला मिळत आहे. पंचांना विनंती, फक्त सामना वेगानं पुढे सुरू ठेवा. जबरदस्त टोला, अगदी टप्प्यामध्ये आलेल्या चेंडूचा करेक्ट कार्यक्रम. थेट समालोचन कक्षाच्या वरच्या बाजूला, वरच्या मजल्यावर, ऑन द सेकंड टियर, सीमा पार, षटकार. जबरदस्त फटका प्रतीकच्या बॅटमधून, प्रतीकच्या बॅटमधून आलेला हा टोला, टोले जंग फटका. आणखी एकदा स्टँड अँड डिलिव्हर, हाय अँड हँडसम, बिगर अँड बेटर, षटकार, सीमा पार. जबरदस्त अफलातून फटकेबाजी प्रतीकच्या माध्यमातून केले गेले जाणार आहात टोलेजंग प्रहार. चला बॉल लवकर द्या. धाव फलकावर धावा आहेत 24 रन्स. पहिलं षटक अतिशय महागडे ठरत आहे, अजूनही प्रगतीपथावर आहे. चला सामना सुरू ठेवा. यावेळी मात्र डॉट बॉल होती षटकाची सांगता. एका षटका अखेरीस 24 धावा धावफलकावर. दुसरं षटक लगेचच हाताळणार कोण हे मात्र पाहायचंय. यस, रोहितच्या हातामध्ये सोपवला जातोय चेंडू. हर्षकडे सोपवला जातोय चेंडू. अखेरच्या क्षणी निर्णयामध्ये केलेला बदल, आणि हा बदल नशिबात बदल करेल का हे मात्र पाहायचंय. 24 धावा आलेल्या आहेत धावफलकावर. चला जलद गतीने पुढे चला, वेळ नाही आपल्याकडे, वेळ कमी आहे. स्ट्राईक वरती असेल विवेक. नो बॉल आहे, नो बॉल वरती प्रहार, चेंडू सीमा पार. बऱ्याच वेळानंतर षटकारांची आतिषबाजी पुन्हा एकदा सुरू झालेली पाहायला मिळते. KNP स्कूल. वाईड बॉल. 2 पराभव KNP संघाने पाहिलेले आहेत, स्वीकारलेले आहेत, आणि ग्रुपमध्ये नक्कीच अडचणीत असेल हा संघ. परंतु त्या अडचणीतून बाहेर निघण्यासाठी या सामन्यात सुरुवात केलेली आहे. 1 धाव मिळेल डी झोन मध्ये. अगदी नो+6 आला, वाईड आला, आणि आता 1 धाव फ्री हिट वरती येते.
डॉट बॉल येतोय. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळलाय, कॅच सुटलाय आणि जखमेवरती मीठ सोडलं जात आहे. चेंडू चौकाराच्या दिशेने सीमा पार 4 धावांसाठी जातोय. फुलटॉस वरती देखील फटका खेळण्याचा प्रयत्न आणि आणखी एक कॅच सुटली. कॅचेस विन मॅचेस म्हटलं जातं आणि हे कॅचेस वारंवार सोडले जात आहेत. एक शॉट एकच धाव घेतली जाईल. थँक्यू. धावा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला लाईन क्रॉस करावीच लागेल. यावेळी मात्र एक जबरदस्त चेंडू हाताळला गेला. निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू हर्षच्या माध्यमातून बऱ्याच वेळानंतर एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल नंतर एक झाड लावण्याचं काम चिखली प्रीमियर लीगच्या माध्यमातून रोहित दादा वाडकर यांच्या माध्यमातून केलं जाणार आहे. अर्थात त्यांनी उचललेलं हे अतिशय सुंदर असं पाऊल. येस, 2 धावा घेऊन ऍड केल्या जातील. षटक समाप्त. 40 धावा धाव फलकावर. रोहित दादा वाडकर यांनी राबवलेला अतिशय सुंदर असा उपक्रम, अर्थात चिखली प्रीमियर लीग 2025 हे पहिलं पर्व. आणि या पहिल्या पर्वामध्ये एक षटकार प्रत्येक षटकाराला आणि प्रत्येक डॉट बॉलला गोलंदाज आणि फलंदाजाला स्पर्धेच्या शेवटी एक वृक्ष रोपटं दिलं जाणार आहे, झाड दिलं जाणार आहे. ते रोपटं तुम्ही तुमच्या घरामध्ये, कुंपणामध्ये, अंगणामध्ये कुठेही लावू शकता आणि आपलं अंगण सजवू शकता, आपले शेत सजवू शकता. या दरम्यान एक धाव मिळते पहिल्या चेंडूवर. तिसरं षटक प्रगती पथावर. रोहितचं हे निर्णायक षटक. 2 षटकामध्ये अतिशय धावा खर्च झालेल्या आहेत. तिथं मात्र एक धाव जातीय घोषित क्षेत्रामध्ये सलामीच्या जोडीकडून. रोहित वरती देखील हल्ला बोल. यावेळी पुन्हा एकदा फटका मोठा आणि लाजवाब. सीमा पार षटकार. षटकारांची ललकारी, षटकारांचीच भाषा बोलली जाते. जबरदस्त जबरदस्त फटकेबाजी. अगदी प्रेक्षकांसाठी मेजवानी. चौनेश्वर मंदिरासमोर रंगलेला क्रिकेटचा थरा रंगवण्यासाठी अनेक प्रेक्षक वर्ग जोडले जातात. या दरम्यान या चेंडूवरती पंचांद्वारे इशारा केला जाईल 3 धावांचा. ओके, थँक्यू. 3 धावा अंकित केल्या जातील आणि धावफलक होईल सक्रिय. 60 धावांवर बिनबाद 60. प्रत्येक स्ट्राईक वरती दाखल. नो बॉल घोषित केला जातोय. पंचांद्वारे अतिशय अप्रतिम कामगिरी केली जाते. अंपायर्स कॉल हाच फायनल कॉल असेल याची नोंद घ्या. अंपायर्स कॉल हाच फायनल कॉल असेल. कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू दिला जाणार नाहीये. हुज्जत घालणारा खेळाडूला 5 धावांची पेनल्टी दिली जाईल याची देखील नोंद घ्या. यावेळी मात्र जोराचा फटका, जोर का झटका. 440 वोल्टचा करंट. सीमा पार षटकार. आणखी एक अफलातून ब्लास्ट. 67 रन्स ऑन द बोर्ड. 67 धावा धाव फलकावर. अखेरच्या षटकामध्ये मात्र चेंडू कोणाच्या हातामध्ये सोपवला जाईल याकडे असतील सर्वांच्याच नजरा. अतिशय हाय स्कोरिंग असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये. आणि यानंतरची मॅच असणार आहे अर्जुन 11, अर्थात चला स्पीड अप घ्यायचं. 67 रन्स बोर्डवर आहेत. वेळ आपण जास्त घ्यायचा नाहीये. अर्जुन 11 अर्थात नवनाथ यादव यांचा संघ. तर दुसरीकडे असेल महाराष्ट्रभर लेदर बॉल क्रिकेटमध्ये आपल्या चिखली गावचं नाव रोशन करणारा सर्वात जलद अर्धशतक, सर्वात जलद शतक आणि वारंवार अनेक स्पर्धांमध्ये, या दरम्यान वाईड बॉल होत आहे, वारंवार अनेक स्पर्धांमध्ये आपल्या गावचं नाव, आपल्या तालुक्याचं नाव रोशन करणारे अर्थात आपल्यामध्ये उपस्थित अशोक आप्पा मांढरे यांचे चिरंजीव आशिष दादा मांढरे यांचा मालकीचा संघ
गुरुदत्त 11. या दरम्यान मात्र नो बॉल. पुन्हा एकदा नो बॉल वरती झेल टिपला गेला परंतु धावा मिळतील. नो प्लस पंच, नो प्लस 2, 3 धावा. ओके, 3 धावा अंकित केल्या जातील. नो प्लस 3 का सर? नो प्लस 3, 4 धावा घेतल्या जातील. थँक्यू. 4 धावा धावफलकामध्ये ऍड होतील. अतिशय महागडी अशी षटका आपण पाहतो. मोठमोठे फटके खेळले जात आहेत. पुन्हा एकदा यावेळी गगन बाराडी घेतले चेंडून आणि जातोय सीमा पार. येतोय 6 धावांसाठी एका फुलातून षटकार. अगदी नुकतंच काही दिवसांपूर्वी पाचगणीमध्ये पार पडलेल्या सामन्यांमध्ये सेमीफायनलच्या मॅचमध्ये बिनबाद शतक झळकावणारे आशिष दादा मांढरे हे देखील आता या सामन्यात खेळताना दिसणार आहेत. नो बॉल, आणखी एक नो बॉल. एक धाव पूर्ण, एकावरच मानावं लागेल समाधान. फ्री हिट वरती मात्र उठवला जात नाहीये फायदा. 80 धावा धाव फलकावर. यावेळी मात्र फटका चांगला परंतु जातोय घोषित क्षेत्रात एका धावेसाठी. जीवन सर बॉल दाखल करा. येस, थँक्यू. 81 धावा धाव फलकावर. सामना कोणत्याही प्रकारे थांबणार नाही याची काळजी घ्या. यावेळी मात्र लो फुल टॉस फलंदाजाबरोबर यष्टिरक्षकाला देखील चकावतोय. जातोय घोषित क्षेत्रात एका धावेसाठी. मेल 1 सिंगल, 1 एकेरी धाव. पुन्हा एकदा खोबरं टप्प्याचा चेंडू बाईकच्या रूपात धाव घेण्याचा प्रयत्न आणि विकेटचं पतन. प्रतीक बॅक टू पवेलियन. प्रतीकला परतावं लागेल या चेंडूवरती माघारी. यस, विवेक बाद होताना पाहायला मिळतोय. पंचांद्वारे निर्णय आपल्यापर्यंत पोहोचतोय. विवेक इज आउट. स्कोर होतोय 82. 82 रन्स ऑन द बोर्ड. फलंदाजीसाठी जातोय नवीन फलंदाज रितेश. उजवष्टीच्या बाहेरच्या बाजूला टाकलेला चेंडू आणि विकेटचं पतन. आणखी एक गडी गारद. षटकाची सांगता. डाव होतोय समाप्त. 4 षटका अखेरीस 82 धावा धावफलकावर. यानंतरचा होणारा सामना गुरुदत्त 11 वर्सेस अर्जुन 11. टॉस साठी कॅप्टन तयार राहा. लगेच तयार यायचं आणि कॅप्टन टॉस साठी यायचं. एका बाजूला नवनाथ यादव तर दुसरीकडे आशिष मांढरे. लेदरबॉल क्रिकेटचा उगवता सितारा. चला लगेच टॉस साठी या. त्याचबरोबर अर्जुन 11 टॉस जिंकला. निर्णय कळवायचा आहे. अर्जुन 11 आपला निर्णय सांगा. अर्जुन 11 निर्णय कळवा.
येस, फर्स्ट बॅटिंग निर्णय, बॅटिंगचा घेतलाय निर्णय. आशिष मांढरे आणि टीम गुरुदत्त 11ला दिलाय प्रथम क्षेत्ररक्षणासाठी निमंत्रण. चला सामना सुरू ठेवा. वेळेची मर्यादा आहे, 4:54 होत आहेत. मॅच बॉल द्या प्लीज, नवीन बॉल द्या. त्र्याऐंशी धावांचं लक्ष. चला जलदगतीने सामना सुरू ठेवा. सलामीची जोडी नखरे 11 कडून जाते आहे. महेश आणि अजय. तर गोलंदाजीसाठी सज्ज असेल अभिजित. चला जास्त वेळ घेऊ नका, सामना सुरू करा. पहिला चेंडू, जोरदार प्रहार आणि पाठलाग करताना सांगून दिलंय ये मंजिल अगर पहाड़ है तो मैं भी दशरथ मांझी हूं, जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं. षटकार, षटकाराची ललकारी. पहिल्या चेंडूवर 6 धावांची भरारी. यावेळी मात्र पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमा पार. यावेळी थोडस एक पाऊल अलीकडे, 1 बाउन्स, चौकार, 4 धावा. आपल्याकडे पंच इस कमिटीद्वारे तुम्हाला सहकार्य केले जात आहे निर्णयासाठी. स्वयंसेवक थांबवा, निर्णय कळवा कमिटी. 1 धाव डिक्लेअर. ओके, थँक्यू. 1 सिंगल घेतली जाईल, करेक्शन केलं जाईल. सामना सुरू ठेवा. सामना सुरू ठेवा. गाडी थोडीशी पुढे घ्या प्लीज, सहकार्य करा. सामन्यामध्ये व्यत्यय येतोय. चला सामना सुरू ठेवा. चला सामना सुरू ठेवा, सहकार्य करा. सात धावा आलेल्या आहेत 2 चेंडूच्या पाठीमागे. यावेळी मात्र खोजर डप्प्याचा चेंडू, डॉट बॉल येतोय. हो, इथं मात्र घडतंय काय, 1 धाव अंकित केली जाते. चोरटी धाव ओव्हरथ्रोच्या रूपामध्ये. 8 धावा धावफलकावर लागतात. 83चं लक्ष असताना मात्र एक षटकार आला, परंतु तदनंतर 2 चेंडू शांत. आणि आता बॅटिंगसाठी अजय, मागच्या सामन्याचा हिरो. खोलवर डप्प्याचा चेंडू, 1 धाव कव्हरच्या दिशेने पूर्ण. दुसरीचा आहे प्रयत्न, 2 धावा देखील मिळून जातील. 10 वरती पोहोचेल धावफलक. फुल टॉस अलॉंग द कार्पेट मारला फटका. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, थोडीशी मिसफिल्ड आणि त्याचा उठवला जातोय. पुरेपूर फायदा. 2 धाव पूर्ण. तिसरीचा देखील होईल प्रयत्न. 3 आणि पंचांचा निर्णय. यस पंच, या चेंडूवरती धावा येतील. टोटल रन्स
4. ओके, थँक्यू. 3 धावा आणि ओव्हर थ्रोची डी झोन मधली 4 धावा. 14 वरती धावफलक पोहोचतोय. समोरच्या बाजूला खेळलेला फटका, फिल्डर आहे, विकेटचं पतन. महेश तंबूच्या आश्रयाला परततायत माघारी. रोहित दादा वाडकर आणि त्यांचे संपूर्ण टीम यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली ही क्रिकेटची मेजवानी अर्थात CPL 2025 सीझन 1 चिखली प्रीमियर लीग 2025 आणि हा थरार आपण सर्वजण आज अनुभवत असताना आजच्या दिवसातील एक अखेरचा सामना बाकी आहे. गोलंदाजीसाठी येतोय शुभम, तर स्ट्राईक वरती असेल अजय. 14 धावा धावफलकावर, 83चं लक्ष आहे. यावेळी मात्र चेंडू जाईल घोषित क्षेत्रामध्ये, 1 धाव मिळेल. 15 वरती पोहोचेल धावफलक. अजूनही 68 धावांची असेल आवश्यकता, 17 चेंडूंच्या पाठीमागे. टेक्निकली स्पीकिंग 400च्या स्ट्राईक रेटने तुम्हाला खेळावं लागेल. प्रत्येक चेंडूवर चौकार खेचावा लागेल आणि इथं मात्र चौकार मारायचाच कशाला, जर षटकारांची भाषा बोलली जाऊ शकते, परंतु एक चांगला एफर्ट. या चेंडूवर धावा मिळत आहेत 2. अतिशय सुंदर एफर्ट. प्रेक्षक देखील मनमुराद आनंद लुटताना या स्पर्धेचा. फुल टॉस, यावेळी पुन्हा एकदा हवेमध्ये आहे, संधी मिळेल आणि त्या संधीचे केळे जाईल सोनं. अजयला देखील धाडलं जात आहे तंबूच्या आश्रयाला. बॅक टू पवेलियन, विकेटचं पतन. बिग फिश इन टू द बास्केट, बिग विकेट डाऊन. आणि न्यू बॅटर फलंदाज, नवीन फलंदाज आतमध्ये जात असताना हर्ष. संघामध्ये हर्षोल्लास आणणार का हर्ष, हे मात्र आता पाहावं लागेल. अतिशय सुंदर गोलंदाजी शुभमच्या माध्यमातून 2 विकेट्स आलेले आहेत. हर्ष स्ट्राईक वरती दाखल. यावेळी अलॉंग द कार्पेट खेळलेला फटका, सिंगल मिळते. दुसरीचा प्रयत्न आहे. 1 धाव मिळेल केवळ. घोषित क्षेत्रामध्ये जाणारा चेंडू आहे, केवळ 1 धाव मिळेल. अगदी काही फायदा धावण्याचा झालेला नाहीये. नो बॉल आहे. लाईन बिलॉंग्स टू द अंपायर. फुलटॉस आडव्या बॅटनं मारला आहे. समोरच्या बाजूला 1 धाव पूर्ण. 2 धावा ऍड केल्या जातील धावफलकामध्ये. अलॉंग द कार्पेट मारलेला फटका, क्षेत्ररक्षक अतिशय तैनात. वाऱ्याच्या वेगाने दाखल होतोय चेंडूवर. 1 धावावर मानावं लागेल समाधान. सिंगल बरोबर हर्ष ठेवेल स्ट्राईक स्वतःकडे. षटकाची होती संघात 2 षटका अखेरीस 22 धावा धावफलकावर. विजयासाठी अजूनही 61 ची गरज. 12 चेंडू 61 धावांची गरज. 5 वाजून 3 मिनिटं होत आहेत. आपल्याकडे वेळ कमी आहे, वेळेची मर्यादा आहे. लवकरात लवकर आपण पुढे चालायचं आहे. यानंतर गुरुदत्त 11 आपले खेळाडू तयार ठेवायचे. गुरुदत्त 11 आपला क्षेत्ररक्षणासाठी खेळाडू तयार ठेवायचे. हा सामना संपल्यानंतर आपण लगेच मैदानाचा ताबा घेणार आहात. बारा चेंडू 61 धावांचं आहे समीकरण. 61 धावांचं आव्हान. गोलंदाजीसाठी येतोय फुलटॉस, डाऊन द बॉल. फिल्डर पकडली आहे कॅच. विकेटचं पतन. यशने टिपलाय आपल्याच गोलंदाजीवर सुरेख झेल आणि हर्षला धाडलंय माघारी. नवीन फलंदाज येतोय स्वप्नील. डॉट बॉल येतोय.
फुल टॉस, फटका फसला, फिल्डर येतोय परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू विसावेल, सिंगल मिळेल. नो बॉल आहे, नो +1, 2 धावा मिळतील. बरेचसे नो बॉल आज पाहायला मिळाले आहेत फलंदाजीसाठी पर्वणी आणि मेजवानी. नो बॉल्सच्या रूपामध्ये फ्री हिट वरती मात्र फायदा उठवता येत नाही. डॉट बॉल येत आहे आणि प्रत्येक डॉट बॉल नंतर मात्र ताकद वाढते KNP स्कूल संघाची. 1 धाव मिळते घोषित क्षेत्रामध्ये. 1 से आगे तो कुछ नहीं मिलेगा. फुल टॉस, पुन्हा एकदा फटकावला आहे परंतु पुन्हा एकदा निवडले चुकीचं क्षेत्र अर्थात घोषित क्षेत्र. चांगला फटका देऊन जाईल. केवळ 1 सिंगल, नो बॉल आहे, नो +1, आणखी एकदा 2 धावा मिळतील. फ्री हिट असेल, फ्री हिट यावेळी ठरणार का सुपर हिट हे मात्र पाहायचं. यस, हलक्या हाताने टाकलेला चेंडू अगदी समोरच्या बाजूला फटकावला गेला आणि 2 धावा फ्री हिट वरती मिळून जातील. यावेळी जोरदार प्रहार आहे, जोराचा फटका. चेंडू यावेळी मात्र करेल बाउंड्री, रिषभ पार, षटकार, सीमा पार. धाव फलकावर येतो एक चांगला आकार, 35 धावा धाव फलकावर. परंतु अजूनही बरीच मजल मारणं बाकी. अजूनही 48 ची गरज. 6 चेंडू. टेक्निकली स्पीकिंग अशक्य प्राय असं हे लक्ष. एखादा एक्स्ट्रा आणि प्रत्येक चेंडूवर आलेला षटकार तुम्हाला मदत करू शकतो. त्याला टीम मिटिंग साठी वेळ नाही आहे, टीम मिटिंग घेऊ नका. KNP स्कूल टीम मिटिंग साठी आपल्याकडे वेळ नाहीये. गोलंदाजीसाठी येतोय जयच्या हातामध्ये सोपवला चेंडू. पहिला बॉल सिंपल टाकला, समोरच्या बाजूला फटकावला गेला. 1 बाउन्स, सीमा पार. 39 धावा धाव फलकावर. अजूनही 44 ची गरज. 5 चेंडू. अर्थातच तुम्ही सिंपल असे 6 चेंडू हाताळले ना तर नक्कीच सोपा सामना आहे संघासाठी. जाल मात्र सुटला, कॅच ड्रॉप, 1 सिंगल मिळेल. 4 चेंडूची औपचारिकता आहे बाकी असं म्हणावं लागेल. 40 धावा धावफलकावर आहेत अवघ्या आणि हा डॉट बॉल येतोय. निर्णायक क्षणांमध्ये अतिशय सुंदर गोलंदाजी. चला गुरुदत्त 11 तयार रहा. एक धाव घेतली जाते, एकीवरच मानलं जाईल समाधान. दोन चेंडूचा खेळ असेल बाकी. यावेळी पुन्हा एकदा फटका फसला आणि घोषित क्षेत्रात जातो 1 धावेसाठी. गुरुदत्त विरुद्ध अर्जुन 11 अर्थात नवनाथ यादव विरुद्ध आशिष मांढरे. नो बॉल येतोय. आणखी एका चेंडूची प्रतीक्षा करावी लागेल या सामन्यामध्ये. अखेरचा चेंडू मात्र टोलावला जातोय. पुन्हा एकदा घोषित क्षेत्राच्या दिशेने 1 धावेसाठी सामना समाप्त.